नमस्कार. मी कर्नल शशिकांत दळवी विमाननगर पुण्यामधून आपल्याही संपर्क साधत आहे. हा संपर्क मला TV10 तर्फे करता आला, त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभारी आहे. यावर्षी मार्चपासूनच पुणे शहर काय आणि राज्यातील खेड्यापाड्यापासूनच पाणी टंचाई जोरात सुरू झाली आणि ह्याचं कारण बघायला गेलं तर महत्त्वाचं कारण होतं जागतिक तापमान वाढ. आपण पुणे शहरापुरतं जरी बघितलं, एप्रिल महिन्यामध्ये पुणे शहरात 13 दिवस 40 डिग्रीहून वर 40 डिग्री सेंटीग्रेडहून वर जास्त तापमान होतं. इतर वेळे दिवशी देखील 38-39 दरम्यान होता. ह्याचा परिणाम कशावर होतो? जो जलाशय आहेत आपली धरणाची, त्यांचं बाष्पीभवन जोरात होतं, पाण्याची पातळी खरी होती. तोच प्रकार झालेला आहे पाणी टंचाईला मुख्य कारण म्हणजे. शिवाय गाळ वगैरे आहे तो तर ॲडिशनल गेली कित्येक वर्ष सुरू आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या बाष्पीभवनामुळं पाण्याची पातळी आणखी खालावलेली आहे. त्याच्या बरोबरीनंच लोकसंख्या पुण्याची वाढलेली आहे, इतरत्र पण वाढलेली आहे. शिवाय पुण्याच्या ह्या तापमानामुळं नागरिकांच्या पाण्याची डिमांड वाढलेली आहे. पाण्याची डिमांड वाढली म्हणजे तेवढ्या प्रमाणात हे नगरपालिका महानगरपालिका पुणे महानगरपालिका पाणी सप्लाय करू शकत नाही. त्यामुळे सातत्यानं आपल्याला आढळून येतं की इथला पाणी सप्लाय बंद केलेला आहे, तिकडचा बंद केलेला आहे. खेडेपाड्यात तर 10-10, 15-15, 20-20 दिवस पाणीच येत. पेपरमध्ये आजकाल येतं कुठं कुठं काय टंचाई झाली, सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. मग ह्याच्यावर उपाय काय? कित्येक वेळा मी आपल्या संपर्क साधून सांगितलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग करूया. अरे पण त्या सगळ्या करायला आपल्याकडं पाऊस तरी हवा. सुदैवानं देशभरामध्ये पावसाच्या पाण्याची टंचाई नाही. पाऊस कमी जास्त का होईना, पण पाऊस भरपूर पडतो. भरपूर हा शब्द वापरतो. पुण्यामध्ये 750 मिलीमीटर पाऊस पडतो, मुंबईला 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. पण तो पडतो. वर्षभरात जर ॲव्हरेज काढला गेला, थोडाफार कमी होईल तर सरासरी एवढा पाऊस पडतो. पण तो पाऊस आपण वापरला जात नाही. त्याच्यामुळं रेन वॉटर, आता लोक काय म्हणतात की साहेब खर्च येतो आणि तेवढा खर्च परवडत नाही आम्हाला. पण आत्ता जेव्हा अशी परिस्थिती पाणी टंचाईची पुढचे 2-2.5-3 महिने जेव्हा काढायचे असतात, तर त्यावेळेला मग आपण टँकरनं पाणी घेतो. टँकरच्या किमती पेपर जर बघायला गेलं 1500 ते 1800 पण एका टँकरची किंमत झालेली आहे. खूप वाढलेलं आहे. आम्ही जेव्हा 2002ला देत होतो त्यावेळेला सोसायटी नवीन होती, तेव्हा 200 ते 250 रुपये एका टँकरची किंमत होती. वर्षाला आमच्या सोसायटीला 3 लाख रुपये खर्च यायचा. त्यावेळेला आम्ही केलं 2003मध्ये हा प्रयोग राबवला, तेव्हापासून आमची सोसायटी टँकर मुक्त आहे. आता काय केलं की हे करण्यासाठी, हा खर्च कमी करण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं, प्रेझेंट सरकारनं मतदार निधीमध्ये सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे विकास कामासाठी काही धन दिलेले आहे, काही निधी अवलंबून करून दिलेला आहे. आणि त्या निधीमधून तुम्ही महत्त्वाचे कामं कुठले कुठले आहेत? पाणी टंचाई दूर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी कंपोस्टिंग करा, कंपोस्टिंग पिट्स करा, सूर्यप्रकाश वापरून सोलर पॅनलिंग करून तुम्ही वीज निर्मितीचा जो कोळशाचा खर्च आहे तो कमी करा मोठ्या प्रमाणावर. CCTV कॅमेरा लावा सिक्युरिटीसाठी. अशा बऱ्याचशा गोष्टी. तर यासाठी आमदार निधीमधून आपल्याला पैसे मिळू शकतात, जे पूर्वी नव्हतं. 75% अमाऊंट या निधीमधून दिली जाईल. फक्त 25% अमाऊंट आम्ही म्हणजे सोसायटीने द्यायची. तर एवढा खर्च कमी केल्यानंतर साहजिकच आहे आपण ही कामं केली पाहिजेत. आपण आपापल्या भागात जसं पुण्यामध्ये 6 आमदार आहेत, तर त्या ज्या एखाद्या कुठल्या तरी आमदार, जसं आम्ही इथं बापू पठारे आमचे आमदार आहेत, तर त्यांच्याशी आम्ही किंवा इतर सोसायटीने संपर्क साधून हे काम करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. फायदा खूप आहे हे लक्षात ठेवा. हे केलं तर आपले 75% पैसे खर्च कमी झाला. नाही तर काय होतं की मेंटेनन्सचा जर तुम्ही खर्च बघितला, आमच्या इथं 2 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे मेंटेनन्स एवढा कमी येतो. कारण काय, हे सगळे बाकीचे खर्च आहेत, म्हणजे पाणी टँकरचा खर्च तो नाही. इतर सोसायटीमध्ये हा खर्च वाढलेला असतो. म्हणून ह्या सर्व, आणि शिवाय तुम्हाला माहिती आहे एकदा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं भुजाची पातळी वाढत जाते. म्हणजे निसर्गाला खूप पर्यावरण पूरक कारवाई आपण करतो.
त्यामुळे सोसायटी सकट पुणे शहराला खूप मोठं पर्यावरणपूरक आपलं काम केल्याचं समाधान मिळतं। माझी आपल्याला मनापासून नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून, का शेवटी तुम्ही आम्ही हाऊसिंग फेडरेशनचा रोल यात खूप मोठा आहे, का जोपर्यंत तुम्ही हाऊसिंग सोसायटी हाऊसिंग फेडरेशनची मेंबर नाही, आमदार निधीतून तुम्हाला पैसे मिळू शकत नाही। त्यामुळे हाऊसिंग फेडरेशनतर्फे देखील हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल ह्याची मला खात्री आहे। तेव्हा आपण सर्वांनी मिळून जर या कामात लक्ष घातलं गेलं तर आपल्याला ही निधी मिळून जाईल आणि आपली कामं करता येतील। आपल्याला पावसाळा जवळ आलेला आहे, 1.5-2 महिन्यावर पाऊस आहे। सुरुवातीलाच आपण आपलं जर रेन वॉटर हार्वेस्टिंग काम केलं तर आपली पाणी टंचाई निदान पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल। परत एकदा मी आपला मनापासून आभारी आहे की हे तुम्ही काम जरूर करा। TV10चा देखील मनापासून आभारी आहे की हे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्यास त्यांनी मला मदत केली। धन्यवाद।